लोक म्हणतात आई महान असते, पण खरं महान काय असतं माहिती आहे? स्वतःचं आयुष्य थांबवून मुलांचं स्वप्न जगणारी आई. ती रोज पहाटे उठायची. घरातले सगळे अजून झोपलेले, पण तिचा दिवस सुरू होतो. चहा, डबा, नाश्ता, कपडे, भांडी. तिच्यासाठी मात्र एक कप चहा थंड झालेला असतो. मुलगा उठायचा तेव्हा पहिलं वाक्य असायचं, आई माझा शर्ट दिसतोय का? ती लगेच शोधून देणार. त्याला कधी वाटायचंच नाही की ती पण थकते. एका दिवशी मुलाने शाळेत सांगितलं, आई उद्या फॅन्सी ड्रेस आहे, मला कॉस्ट्यूम हवा आहे. दुसऱ्या दिवशी त्याच्याकडे तयार कॉस्ट्यूम होता. त्याला कसं मिळालं, कुठून आलं, कुणालाच माहीत नाही. त्या रात्री ती आपली जुनी साडी कापून त्याचं कॉस्ट्यूम शिवत बसली होती. पण तिने कधी सांगितलंच नाही, कारण एका आईला ते सांगायची सवयच नसते. घराची परिस्थिती, घरी पैसे कमी असायचे. ती स्वतःसाठी काही घेण्याचा विचारही करत नसे. दुकानात गेल्यावर ती नेहमी मुलाच्या गोष्टी आधी बघायची. स्वतःसाठी काही आवडलं तरी हात लावायची आणि परत ठेवून द्यायची. नको, आधी मुलाच्या गोष्टी घेऊ. दुसऱ्या दिवशी मुलाचा वाढदिवस होता. तिने संध्याकाळभर डेकोरेशन केली. ती स्वतः कशी दिसते याकडे तिचं लक्षच नव्हतं. मुलाने अचानक विचारलं, आई तू नेहमी इतकी सिंपल का असतेस? ती हसली. खूप साधा पण मनाला लागणारं उत्तर दिलं, कारण लेकरा, घरात एक जरी माणूस सिंपल राहत असेल ना, तर बाकी सगळे आरामात राहू शकतात. एक दिवस मुलगा रात्री उठून पाणी घेण्यासाठी आला. स्वयंपाकघरात दिवा लागलेला आणि आई पुन्हा साडी शिवत बसलेली. तो म्हणाला, आई तू स्वतःसाठी का नाही काही घेत? नेहमी माझ्यासाठीच का? आई शांतपणे म्हणाली, तू मोठा होशील, काम करशील, स्वप्न बघशील, तेव्हा माझं सगळं परत मिळेल. आता माझं संपूर्ण जग तूच आहेस. तो आवाज ऐकताना मुलाचं हृदय नरम झालं. दुसऱ्या दिवशी त्या मुलाने त्याचे जमा केलेले पैसे एकत्र केले आणि त्याच्या आईसाठी एक साडी आणला. ते पाहून आईच्या डोळ्यात पाणी आलं. ती हसली आणि इतकंच म्हणाली, आईला जास्ती काही लागत नाही रे, बस मुलगा समजून घ्यावा एवढंच पुरेसं आहे. आई कधीच गोंगाट करत नाही. ती शांतपणे घर चालवत असते आणि त्या शांतपणातच तिचं खरं प्रेम असतं. जरी छोटी गोष्ट मनाला लागली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया असेच मनाला भिडणाऱ्या कथांसोबत. श्री स्वामी समर्थ.